नमस्कार मित्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश मळेकर. आज मी माझ्या काही शाळकरी मित्रांबरोबर भूतानला जायला निघालो. सकाळची वेळ आहे, साधारण 7:30 वाजलेले. मुंबई एअरपोर्टवर अशी लगबग चालू. भूतान हा भारताच्या उत्तरेला असलेला अतिशय छोटा देश आहे. त्याची लोकसंख्या जवळपास 8 लाख इतकी आहे. विमान लागलेलं आहे इंडिगो कंपनीचं एअरबस A321 जातीचं विमान. केबिन क्रूची आपापली कामं चालू आहेत. ते पॅसेंजरही बसत आहे. हळूहळू विमान रनवेला लागला. मी मुंबई ते बागडोगरा असा प्रवास करणार आहे. हा प्रवास साधारण 2.5 तासांचा आहे. विमानाने हळूहळू वेग घेतलाय आणि बघता बघता हे आकाशात उडालं. मुंबईत सध्या प्रदूषणाची पातळी फार वाढली आहे. विमानातून वरून हे मुंबईचं प्रदूषण हे असं दिसत होतं. स्थिरस्थावर झालेत. विमानाने उंच उंच गाठून ढगांच्या पलीकडे निघून गेलेले. त्यांची चादर ही अशी दिसते. हे विमानाला छोटस वॉशरूम आहे. आता बागडोगरा विमानतळ दिसायला लागेल. विमान उतरण्याच्या तयारीतच आहे. हा असा प्रवास केला. बागडोगरा हे अंतर साधारण 2000 किलोमीटर. रनवेवर उतरायची तयारी झालेली आहे. पश्चिम बंगालच्या उत्तरेला असलेला बागडोगरा विमानतळ. भारत आणि भूतानच्या सीमेपर्यंत प्रवास मी एका मिनी बस मधून करतो. याच मार्गावरून दार्जिलिंग वगैरे ठिकाणी जाता येते. जलपायगुडीचा फाटा. हा 4-5 तासांचा प्रवास आहे. वाटेत मी एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. इन मॉडेल अशा नावाचं हे हॉटेल होतं. आतूनही एक छान डेकोरेशन केलेलं होतं. प्रवासाला लागलो. हत्तीपर्यंत पोहोचेपर्यंत संध्याकाळ होणार. ही भारत आणि भूतानच्या मध्ये असलेली भिंत. या भिंतीच्या पलीकडे भूतान देश आहे. मी इमिग्रेशनसाठी पुढे सरकलो. या ठिकाणी पासपोर्ट वगैरे तपासणी करून मला भूतानमध्ये प्रवेश दिला. अशा पद्धतीने मी भूतान देशात प्रवेश केला. हे आमचा फाटा. जेवणाची चांगली सोय होती. भूतानमधली 80% लोकसंख्या ही बौद्ध आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी बुद्धाचा पुतळा दिसणारच. हे हॉटेल हुनशोलिंग या भूतानमधल्या छोट्याशा शहरात आहे. हे भारतापासून जवळ असलेलं पहिलं शहर. हॉटेलमध्ये काही कोरीव काम करून ठेवलेलं होतं. इथे अंधार लवकर होतो. रस्त्यावरही फार काही ट्रॅफिक दिसलं नाही. हे हॉटेल लोटस. या रात्रीचा मुक्काम माझ्या या हॉटेलमध्ये. सकाळी फेरफटका मारायला निघालो. अतिशय शांत वातावरण, शुद्ध हवा, कुठेही घाई गडबड नाही. चांगलं वाटतं. त्या प्रवासाला निघायचं आहे. त्याच्या आधी हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करून मी रेडी झालो. पाहुण्यांच्या नाश्त्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ मांडून ठेवलेले होते. प्रवासाचा दुसरा दिवस आहे. ते समोर दिसतंय ते 10 मजली बौद्ध टेम्पल आहे. या टॉवरचं नाव सांगे मिग्युर लिंग लाखांग असं आहे. या टॉवरच्या मागे निळं आकाश आणि पांढरे ढग असं स्वच्छ वातावरणात हा टॉवर अगदी उठून दिसतोय. तिबेटमध्ये असलेल्या मिलारेपा टॉवरच्या धर्तीवरच हा टॉवर बांधलेला आहे. आणि हे साधारणपणे 2015 साली हे पूर्ण झालं. त्यामध्ये कुठेही फिरायचं असल्यास लोकल गाईड आवश्यक आहे. तुमचा गाईड थिनले हा अतिशय उत्साही मुलगा होता. रंग तो दिलों में झूठा कैसे भुलाऊं बेरिया जा राजन 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 तू भी क्या याद रखेगा जाहिर ने तन्नू छोड़ दिया. थँक्यू. व्हेरी गुड. अरे वा. फार झाली होती तर मग जेवणासाठी या हॉटेलमध्ये थांबलो. कडक ऊन जरी दिसला तरी वातावरणात बराच गारवा होता. हॉटेलच्या मागच्या बाजून संपूर्ण निसर्ग दिसत होता. सध्या मी जेवणासाठी इथे केंचो पेल्बो या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. हे इकडचे एक वांखा चुखा
या गावामध्ये एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. अतिशय सुंदर आहे, ओल्ड पद्धतीने बांधलं आहे. आतमध्ये बऱ्यापैकी बसायला जागा आहे. जवळजवळ 100 माणसं बसू शकतील एवढी जागा आहे आतमध्ये. एक देवळाची सगळ्याची प्रत्येक रेस्टॉरंटची एक खासियत आहे, त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये ही अशीच डिझाईन दिसणार. अशाच पद्धतीने डिझाईन दिसते सगळ्यांकडे. कसं आहे जेवण अतिशय साधं पण पोटभर होतं. एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सगळ्या जेवणात मीठ कमी असतं. हे समोर दिसत आहे ते भूतानमधलं एक बिझनेस स्कूल आहे. या देशात शिक्षणासाठीचा संपूर्ण खर्च सरकार करतो. रंग तो दिलों में झूठा कैसे बुलाऊं बेरिया चारा छोड़ दिया. थैंक यू. हम लोग त्यासाठी आप थांबलो. घूम चला रहे ना. काहीशी गप्पा हाँ, मारता हम आल्या. लोग को आदत नहीं है, आपको तो आदत है ना. आदत भी तो विंटर में तो इतना नहीं है ना. समर से डायरेक्ट डायरेक्ट विंटर है. ना. ये कौन सा अभी कपड़ा है? ठीक- वुलन कपड़ा है क्या? कॉटन का है ये. प्योर कॉटन हाँ. कपड़ा है. हाँ, इसलिए अच्छा लगा. ओए, बजो. और दूसरा आपका ये सब आधा का वो खुला है, इसकी वजह से हाँ. ज्यादा ठंडी लगता है आपको. हाँ हमारा नेशनल ड्रेस ऐसे पहनते हैं नेशनल ना. ड्रेस है ना हाँ, इसलिए. लड़का का. हाँ, लड़की का वो लुंगी जैसा रहता हाँ है, लड़की का लुंगी जैसा ऊपर का जैकेट ऊपर जैसा. जैकेट जैसा रहता है. हाँ. Timbuk नहीं हम टसियांग अच्छा, वो कहाँ साउथ भूटान में आता साउथ है? साउथ भूटान में. हाँ, ये भी साउथ भूटान वाले हैं भूटान ना? एक है. एक ही गाँव का है सब. फिर डिस्ट्रिक्ट अलग. हम लोग भी सब मुंबई के हैं ना. हाँ मुंबई. आप लोग सब साथ में नहीं है ना, थोड़ा नहीं. दूसरे. ये ड्रेस और वो ड्रेस अलग है क्या? सेम वो सेम लेकिन वो पैटर्न अलग अलग है. पैटर्न अलग है. पैटर्न अलग हाँ, लेकिन एक ही है. लेकिन ये दोनों में नेशनल ड्रेस है. हाँ नेशनल ड्रेस हाँ. लगाना पड़ेगा. है. वो जूता भी लगाना पड़ेगा. जूता हाँ. नहीं लगा तो मुश्किल है. अच्छा, जूता के बिना नहीं चलता. हाँ अच्छा. नहीं. दुसऱ्या रात्रीचा मुक्काम थिंपू येथे असणार होता. हे थिंपू शहर सुरुवात झालेली आहे. हॉटेल ड्रल्ला इथे आमचा दुसऱ्या रात्रीचा मुक्काम. भूतानची राजधानी आहे. या शहराच्या कुएनसेल फोल्ड्रम या एका उंच ठिकाणी मी आता जातो. या ठिकाणी शाक्यमुनी बुद्धांची जगातील सर्वात मोठ्या बसलेल्या मूर्तींपैकी एक असून त्याची उंची सुमारे 177 फूट आहे. हे ब्रॉन्झ पासून बनवलेले आहे आणि त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. मुख्य मूर्तीच्या आत 1 लाखाहून अधिक लहान छोट्या सोन्याचा मुलामा दिलेल्या बुद्ध मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. या मूर्तीची स्थापना भूतानचे चौथे राजे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांनी त्यांच्या 60व्या वाढदिवसाच्या दिवशी स्थापित केली. या मूर्तीच्या स्थापनेमागे जगात शांतता आणि समृद्धीची भावना प्रसारित व्हावी हा उद्देश होता. इथून जवळ एक हिंदू मंदिर आहे. त्या राजाने या देशातल्या हिंदू लोकांसाठी बांधून दिलेलं आहे. शंकराची पिंडी ठेवलेली आहे. आपण अभिषेक करू शकतो. हे थिंपू गाव आहे. या थिंपू गावात सगळ्यांची छतं एक प्रकारचीच दिसतात. त्याच्यापैकी वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यातली हिरवी छतं दिसतात ती रेसिडेन्शियल कॉलनी आहे आणि लाल छतं दिसतात ही इकडची सरकारी ऑफिसरची कॉलनी आहे. हा इकडचा एक सर्वसाधारण नियम आहे. या टेकडीवरून भूतान शहराचा विहंगम दृश्य दिसत आहे. थिंपू हे भूतानच्या राजधानीचं शहर आहे आणि या इथे एक हेलिपॅडही दिसतोय. इथे हे इथलं एकमेव हिंदू मंदिर आहे भूतानमधलं. थिंपू या गावात आहे. हे इथल्या राजांनी हिंदू लोकांसाठी बांधून दिलेलं आहे. इथे लोकसंख्येपैकी साधारणपणे 20% लोकसंख्या ही हिंदूंची आहे. त्यांच्यासाठी इकडल्या राजांनी एक शिव मंदिर बांधून दिले. हे राजा आणि त्याची फॅमिली त्याकडे संवादात्मक जिवंत संग्रहालय आहे. तो वारसा जपून ठेवणे आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. थँक्यू. This is what? This is wheat wine, right? Wheat wine. Wheat wine. Made from Okay, thank you. Bye. Thank you.
Now I have to do with this finger 3 times. Straight time. Che 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 che. या ठिकाणी इथे भूतानचे पारंपरिक वाद्य ठेवलेले आहेत. We call it drum kit. It's similar like guitar. This one is a hammer dulcimer. यातली काही वाद्य मला वाजवायलाही मिळतात. For this, पण एक प्रयत्न करून बघितला. एक पारंपरिक स्वयंपाकघर आहे इथे या पद्धतीने ताक घुसळलं जातं. put in the pot, heat up for a few minutes, then the butter chip. हा एक भूतानचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे. मुलांच्या स्वागतासाठी ते अशा पद्धतीने नृत्य करून दाखवत होते. ते एक तांदळापासून बनवलेले पारंपरिक पेय प्यायला दिले, त्याला आरा म्हणतात. त्यांचे असेल त्यांच्यासाठी जेवणही उपलब्ध होतं. आणि मी तिरंदाजी करून पाहिजे. असं जेवण अजिंद रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये घेतलं. एक पारंपरिक जेवणाचाच प्रकार होता. म्हणजे भूतान ट्रिपचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तर आता शेवटचा आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच काय. पुन्हा भेटू नवीन भागात. तोपर्यंत बाय बाय.